माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर मनीषा शेळके, छत्रपती संभाजीनगरवरून आयुर्वेदाचार्य। तर आपले पूर्वज हे आपल्याला काही ना काही गोष्टी सांगत असतात, जसे की दक्षिणेकडे डोके करावे, दक्षिणेकडे पाय करू नये, जमिनीवर मांडी घालून जेवण करावे, रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे आणि अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा सांगत असतात तेव्हा आपल्याला ह्या अंधश्रद्धा वाटतात। परंतु असे नव्हे, प्रत्येकामागे काही ना काही सायंटिफिक कारण हे असतेच। जसे की उदाहरणार्थ दक्षिणेकडे डोके करावे, तर आपल्याला माहीत आहे साऊथ पोल याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो आणि नॉर्थ पोल उत्तरेकडे याच्यावर नॉर्थ पोलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे म्हणजे साऊथ टू नॉर्थ या दिशेने वाहतात। तेव्हा आपण डोके दक्षिणेकडे करणे गरजेचे आहे, कारण चुंबकीय प्रवाह म्हणजेच मॅग्नेटिक एनर्जी ही डोक्याकडून पायाकडे जाते आणि बॉडी आणि पृथ्वी यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होतो आणि बॉडीमध्ये त्यामुळे इलेस्टिसिटी निर्माण होते। लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि यासाठी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कारणीभूत ठरते। तेच जर आपण डोके दक्षिणेकडे केले, पाय दक्षिणेकडे केले तर हा मॅग्नेटिक प्रवाह उलट दिशेने चालू होतो आणि फोर्स ऑफ रिपल्शन निर्माण होतो। यामुळे ज्ञानतंतूची गती पण उलट दिशेने होते, म्हणून थकवा जाणवतो, डायजेशन नीट होत नाही, कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही, वाईट स्वप्ने पडू लागतात, वरच्यावर जाग येते, शांत झोप होत नाही। तसेच जमिनीवर बसून जेवण करावे। यामुळे जेव्हा आपण मांडी घालून जेवण करत जमिनीवर बसतो तेव्हा पृथ्वी मातेची शक्ती तर आपल्याला मिळतेच, त्यामुळे खाली जो असतो मूलाधार चक्र ते ॲक्टिवेट होते आणि नॅचरली डायजेशन चांगले होते। जपान, चायना, साऊथ इंडिया यामध्ये पण लोक खाली मांडी घालून जमिनीवर जेवण करत असतात आणि साऊथ इंडियात तर केळीच्या पत्रावर ते जेवण करतात। तेव्हा आपण बघतो की नॉर्थ इंडियापेक्षा ही साऊथ इंडियाची लोक जरा जास्ती हेल्दी असतात। आता आपण की ब्राह्ममुहूर्ताला उठावे, तर आपण दिनचर्येमध्ये बघितलेलं आहे की दीर्घायुष्य जर सर्वांना हवे असेल तर त्यांनी ब्राह्ममुहूर्ताला उठावे। त्यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे जे दोष असतात तीन ते समस्थितीत राहतात आणि सकाळच्या वेळी मलमूत्र विसर्जन होणे हे फार गरजेचे आहे। ह्या प्रातर्विधी जर लवकर सकाळी उरकल्या गेल्या तर बरेचसे आजार होत नाहीत। हा वाताचा काळ असतो, त्यामुळे वाताच्या 5 प्रकारापैकी अपान वायू याचं कार्य याची दिशा योग्य राहते खालच्या दिशेने जाण्याची। त्यामुळे मलावस्तंभ, मासिक पाळीचे विकार किंवा खालच्या दिशेने जाणारे सगळे हे व्यवस्थित जातात आणि आपले आजार बरेचसे थांबवले जातात। चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो, त्यामुळे आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याची गरज नाही पडत, केमिकलयुक्त असे गोष्टी आपल्या चेहऱ्यावर लावण्याची गरज नाही पडत। शरीर हलके वाटते, फ्रेश वाटते। तर ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? तर ब्राह्ममुहूर्त ही एक चमत्कारिक वेळ आहे, अमृतवेला असेही त्याला म्हणतात। म्हणजे ती कोणती वेळ आहे? तर सूर्योदयापूर्वी 96 मिनिट म्हणजेच जवळजवळ 1.5 तास सूर्य निघण्याच्या आधीची वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त किंवा अमृतवेला। या वेळेचा जर उपयोग आपल्याला करता आला आणि केला तर आपल्याला असे जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स घडत आहेत। तुमच्या सर्व स्वप्नपूर्तीसाठी, कोणत्याही स्किल्समध्ये लवकरच मास्टर बनण्यासाठी या वेळेला उठणे गरजेचे आहे, कारण ब्राह्ममुहूर्ताला केलेले कोणतेही काम असे विकसित होते जसे सूर्याच्या प्रेझेन्समध्ये खत, पाणी, हवा यांच्या सहाय्याने जसे रोप विकसित होते। या वेळेला क्रिएटर आवर्स असेही म्हणतात। ब्राह्ममुहूर्ताला वेद, पुराण, उपनिषद जसे या सर्वांमध्ये या वेळेला खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे। त्यानुसार या वेळेला वेदाचे ज्ञान ग्रहण करावे, अध्ययन करावे। साऱ्या धर्मातही या वेळेत रिलिजियस स्टडी किंवा प्रेयर्स, मेडिटेशन्स, थिंकिंग, प्लॅनिंग ह्या सर्वासाठी ही वेळ महत्त्वाची मानली जाते। ब्रह्मकुमारीजनुसार परमात्मा धर्तीवर येण्याची ही काळ आहे आणि जो सर्वांचा पिता आहे, सर्व धर्मांचा पिता आहे, सर्वांचा ईश्वर आहे, भगवान आहे,
त्यावेळेस तो धर्तीवर येतो आणि त्याच्याशी कनेक्शन जर आपल्याला साधायचे असेल, त्याचे आशीर्वाद घ्यायचे असेल, तर हीच वेळ महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, जर आपण आता हे सर्व गोष्टी ब्राह्ममुहूर्ताला का उठावे हे सायंटिफिकरित्या बघूयात की वाय अमृतवेला इज इम्पॉर्टंट. तर नंबर 1, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसे आपण विचार करतो की प्रकृतीत जातात, जसे आपण विचार करतो ते प्रकृतीत जातात, प्रकृतीशी त्याची रिॲक्शन होते आणि तसेच घडते. सेम युनिवर्स आपल्याला ते देते. उदाहरणार्थ, युनिवर्स हे एक मोबाईल टॉवर आहे असे समजू आपण, आणि आपला ब्रेन म्हणजे मोबाईल. दिवसा जेव्हा सर्वजण जागे असतात तेव्हा दिवसभर ब्रेन काही ना काही विचार करत असते, म्हणजेच ते विचार किंवा थॉट्स प्रकृतीत बाहेर जातात. पण अशा वेळी हे विचार किंवा सिग्नल्स जर बाहेर युनिवर्समध्ये जातात तेव्हा मॅनिफेस्ट होण्यासाठी किंवा रुजवण्यासाठी वेळ लागेल, कारण सर्वांचेच किंवा सर्व थॉट्स हे बाहेर गर्दी केलेली असेल, भरपूर थॉट्सची गर्दी असेल. मात्र ब्राह्ममुहूर्त दरम्यान बरेच जण झोपेत असतात आणि त्यामुळे थॉट्सची किंवा विचाराची गर्दी ही बाहेर कमी झालेली असते, कारण आपण झोपत असू तेव्हाच शांत असतो, नाहीतर बाकी कंटिन्युअस काही ना काही डोक्यामध्ये विचार चालू असतात. तेव्हा युनिवर्सची फ्रिक्वेन्सी लेवल कमी असते आणि जो काही विचार करणार तो आपण ठरविणार ते लवकरच युनिवर्समध्ये रुजवतो किंवा मॅनिफेस्ट होतो आणि प्रकृतीशी रिॲक्शन होऊन तो आपल्याकडे परत येतो आणि तो विचार किंवा संकल्प सिद्ध होतो. आपल्याला जे हवे ते होते, ठरवाल ते होते. तर समजा आपल्याला एक उदाहरण बघू की ए ठिकाणाहून बी ठिकाणी जायचे आहे आणि लवकर पोहोचायचे आहे. तेव्हा दिवसा जर आपण ट्रॅफिक असताना जर दिवसभरामध्ये आपण बाहेर निघू तेव्हा आपण लवकर पोहोचणार नाही, ट्रॅफिक जास्त असते. पण तेच जर आपण सकाळच्या वेळेस जाऊ तेव्हा ट्रॅफिक कमी असेल तर लवकर पोहोचू. त्याच पद्धतीने सकाळच्या वेळेत हे विचार युनिवर्समध्ये लवकर जाऊन रुजतात. त्यामुळे सकाळच्या वेळेला प्रार्थनेला सर्वच गोष्टीला फार महत्त्व आहे आणि सकाळच्या वेळेतला दुआ कबूल होतात असेही प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते. आपल्याला माहिती आहे बेंजामिन फ्रँकलिन तोही असे म्हणत असतो की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी वाईज. आता 2 नंबरचं जे कारण आहे सकाळी लवकर उठण्याचं ते आहे विश्वशक्ती किंवा कॉस्मिक एनर्जी मिळवणे. तर आपल्या जर आपण दिवसभराची आणि रात्र आणि दिवस याची जर आपण 4 विभागामध्ये विभागणी करूया, 3 AM to 6 AM म्हणजे सकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सकाळच्या, त्याला आपण एक मनोहर काळ म्हणतो. तर या काळामध्ये अंथरूण सोडलेच पाहिजे. मग 6 AM to 9 PM सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत याला रुद्रकाळ म्हणतो. या काळामध्ये कधीही झोपू नये. पुन्हा 9 PM to 12 AM म्हणजे रात्रीच्या 9 वाजल्यापासून ते सकाळच्या 12 वाजेपर्यंत याला आपण राक्षस काळ असे म्हणतो आणि या काळामध्ये आपण कधीही जागू नये. आणि 12 AM to 3 AM याला गांधर्व काळ म्हणतो, याला गाढ झोपण्याचा काळ असे म्हणतो. मग सकाळच्या 3 AM to 6 AM ह्या मनोहर काळामध्ये विश्वशक्ती म्हणजे ब्रह्मांडिक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी भरपूर असते. जर या काळात आपण झोपलेले असू तर खूपच कमी कॉस्मिक ऊर्जेचा प्रवेश आपल्याला आपल्या शरीरात होतो. म्हणून या काळामध्ये उठणे गरजेचे आहे. या काळात मेडिटेशन केले तर ब्रह्मांड खूप प्रमाणात कॉस्मिक एनर्जी आपल्याला देते. त्यामुळे अनेक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस आपल्याला मिळतात आणि कॉस्मिक एनर्जीमुळे कॉन्शियसनेस, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, इंटेलिजन्स हे सगळं कॉन्सन्ट्रेशन हे सगळं वाढत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला सबकॉन्शियस माइंडची म्हणजेच अवचेतन मन किंवा अंतर्मन याच्या शक्तीबद्दल माहीतच असेल. तर 10% शक्ती फक्त ही कॉन्शियस माइंडमध्ये असते आणि 90% शक्ती ही सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड उठल्या उठल्या 10 मिनिट आणि रात्री झोपताना 10 मिनिट जागे असते. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळत नाही, त्याला जे हसी मजा कळत नाही, तर्कवितर्क कळत नाही. तुम्ही जे त्याला जे सांगाल ते ऐकते आणि ते तसे म्हणजे करते.
आणि त्यामुळे सकाळी सबकॉन्शियस माइंड चांगले काम करत असते, म्हणून त्या काळात आपल्याला उठणे गरजेचे आहे. आणि त्या श्वसनक्रिया, पचनशक्ती किंवा ज्या सगळ्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्स असतात ते आपलं सबकॉन्शियस माइंड करत असतं. आणि त्यामुळं सकाळी लवकर उठणे आणि कॉन्शियस माइंडला शांत करणे योग आणि मेडिटेशननी, आणि मग त्याच्यानंतर डीप संकल्प करायचा, इमेजिन करायचं, आणि मग सबकॉन्शियसचा रोल तिथून चालू होतो. आणि ज्ञान मिळवणे हे जसं माइंडचं काम आहे, पण ज्ञान रुजवणे, ज्ञान आत्मसात करणे हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. आणि कल्पना किंवा इमॅजिनेशन हे सबकॉन्शियस माइंडला ज्ञानापेक्षाही जास्त कळत असतं. त्यामुळे इमॅजिनेशन इज मोर पॉवरफुल दॅन नॉलेज. तेव्हा आपण मग हा संकल्प किंवा एखादा विचार जेव्हा म्हणजे दिलाय आपण आपल्या ब्रेनला किंवा सबकॉन्शियस माइंडला, मग त्याचं ते इमॅजिनेशन करायचं, ती गोष्ट साध्य झालेली आहे. उदाहरणार्थ मला फर्स्ट यायचं आहे किंवा ट्रॉफी मिळवायची, तर तो प्रसंग आपण अनुभव करायचा आहे. ती मला ट्रॉफी मिळाली आहे, मी स्टेजवर उभी आहे, मला फर्स्ट अवॉर्ड मिळत आहे, अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर हा संकल्प रोज आपण रिपिटेशन करायचा आहे, मग तो नक्कीच साध्य होतो. हाच प्रयोग आपण आजारासाठी करू शकतो की मी निरोगी आहे, आजारातून मुक्त झालेली आहे, मी एकदम हेल्दी आहे. मग ते सबकॉन्शियस माइंड हळूहळू साध्य करतं. एवढेच काय, आपला मृत्यू आणि मृत्यूचे स्थानसुद्धा आपण या पद्धतीने निश्चित करू शकतो. आता नंबर 3 बघू की क्रिकेडियन रिदम. याच्यासाठी सुद्धा या काळात उठणे अमृतवेलेला का गरजेचे आहे? तर जसे ब्रेन आणि बॉडी एकमेकाशी इंटरकनेक्टेड असतात, तसेच आपण आपली प्रकृती म्हणजे आपलं युनिव्हर्स याच्याशी आपण पण जोडलेले असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडतील तेव्हा पृथ्वी पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड जनरेट करते. त्यामुळे आपल्या बॉडी आणि ब्रेनमध्ये केमिकल्स रिॲक्शन सुरू होतात आणि आपल्या ब्रेनचा सुप्राचायझमॅटिक न्यूक्लियस म्हणजेच SCN हा बॉडीला सिग्नल देतो की बाहेर उजेड पडला आहे आणि आता शरीर उठण्यासाठी रेडी आहे. तसेच पिनियल ग्लँड ह्यासुद्धा याच्यातनं हे मेलाटोनिन हे आणि सिरोटिनिन हे सिक्रेट करते. आणि सिरोटिनिन हे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी आणि मूड रेग्युलेट करण्यासाठी काम करते, तर मेलाटोनिन हे स्लीप सायकल रेग्युलेट करते. आणि त्यामुळे सिरोटिनिन आणि मेलाटोनिन यांचे काम चांगले होण्यासाठी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठावे लागते. जसे टेम्परेचर शरीराचे कमी होते तेव्हा पिनियल ग्लँड जास्त मात्रेत मेलाटोनिन सिक्रेट करते आणि सकाळी 4 वाजता शरीराचे टेम्परेचर सर्वात कमी असते. त्यामुळे मेलाटोनिन म्हणजे आपल्याला जर जास्त हवे आहे, लवकर जास्त सिक्रेट करायचे असेल तर सकाळी उठणे फार गरजेचे आहे. तेच हळूहळू मग ते ब्रेन मेलाटोनिन बनविणे कमी करते जसं जशी सकाळ होत जाते तसेच. आणि मेंदू शांत आणि स्टेबल होतो. त्यामुळे आपल्याला ब्रेनची कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस करण्याची ॲबिलिटी खूप प्रमाणात वाढवायची असेल तरी आपल्याला सकाळी उठणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार वातदोष सकाळी 2 ते 6 या काळामध्ये डॉमिनेट असतो. त्यामुळे त्याची ॲक्शन क्रिएटिव्हिटी चांगली हवी असेल तर आणि मेंटल वर्क पण आपल्याला चांगलं करायचं असेल त्या काळात उठणे गरजेचे आहे. आणि पुन्हा रात्री आयुर्वेदानुसार 10 ते 2 हा काळ अजिबात जागू नये असं सांगितलेलं आहे. हा चांगला काळ नसतो. पण आजकाल आपण बघतोय सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये आपण खूप वेळ सोशल मीडियावर रात्री घालवतोय. त्यामुळे चुकीची दिनचर्या, रात्रीचर्या यामुळे आपल्याला बरेचसे आजार होत आहेत, बरेचसे मानसिक आजार होत आहेत. त्यामुळे सर्वांनी फार विचार करून वागायला हवे. आता आपण बघू की 4 नंबरचं जे आहे प्युअर एन्व्हायरमेंट, याच्यासाठी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. ब्राह्ममुहूर्ताला आजूबाजूचे वातावरण सर्वात जास्त शुद्ध असते. कमीत कमी पोल्युशन सकाळी असते. जवळजवळ 91% ऑक्सिजन वातावरणामध्ये असतो आणि फक्त 4% कार्बन डायऑक्साईड वातावरणात असतो आणि पूर्ण एअर ही फ्रेश असते. 5 नंबर बघू की आपण मिनिमम नॉईज पोल्युशन.
तर सकाळच्या वेळेमध्ये आजूबाजू सगळे आवाज शांत असतात. आपण बघतो की मोठ्या मोठ्या आवाजाचा हार्टवर आपल्याला परिणाम होतो, वेगवेगळे हृदयविकार निर्माण होतात, BP वाढतो आणि त्यामुळे आपलं ब्रेनसुद्धा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करत नाही, फोकस करत नाही. हॅरी पॉटर एक रायटर आहे, ती सांगते की बाहेरच्या आवाजामुळे ती नीट लिहू शकत नव्हती, तेव्हा तिने एक हॉटेलमध्ये शांततेसाठी रूम घेतली होती. त्यामुळे शांतता इतकी गरजेची आहे. त्यामुळं शांततेसाठी सुद्धा आपण सकाळी लवकर उठले पाहिजे. तर नंबर 6चं कारण बघू की एनर्जी सेव्ह करण्यासाठी. तर पतंजलीने जो अष्टांग योग सांगितलेला आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर यामध्ये प्रत्याहार म्हणजे आपल्याला जे इंद्रिय आहेत 5, त्याचे जे 5 सेन्सेस आहेत, 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, जिव्हा, नाक, या जे 5 आपले जे 5 विषय आहेत, याच्यानं आपली जवळपास भरपूर एनर्जी वाया जात असते. आणि याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी योगी लोक सकाळच्या वेळेमध्ये मेडिटेशन करतात आणि ही एनर्जी चांगल्या कामामध्ये ती कन्वर्ट करतात. त्यामुळे सकाळी उठून आपल्याला ही एनर्जी सेव्ह करता यायला पाहिजे आणि ही सेव्ह केलेली एनर्जी नंतर आपल्याला चांगल्या कामासाठी यूज होते आणि सबकॉन्शियस माइंड पण चांगल्या पद्धतीने ते काम करायला लागतात आणि मिरॅकल्स घडायला लागतात. आणि हळूहळू आपल्याला यासाठी सकाळी लवकर उठणे वगैरे यासाठी सुरुवातीला मेहनत करावी लागेल. कुठली पण गोष्ट किंवा सवय लावण्यासाठी आपल्याला 21 दिवस लागतात. आपण अलाराम लावून किंवा कोणाला उठवायला लावून सुरुवातीला उठावे, पण नंतर मात्र आपोआप आपले बॉडी क्लॉक ॲडजस्ट होते आणि आपल्याला आपोआप जाग येते. तर मित्रांनो, आपण नवीन टॉपिक घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.